समाज माध्यमांवर व्हायरल झालेले ईव्हीएम छेडछाडीचे व्हिडिओ जुने, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। व्हिडिओचा 2024च्या लोकसभा निवडणुकांशी कोणताही संबंध नाही। उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पाहायला गेले का? नालेसफाईवरून आशिष शेलारांची ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। डोंबिवलीतील अमुदान, कॉस्मॉस आणि सप्तवर्ध कंपनीतील 10 कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले, तर 3 कंपन्यांमधील 12 कर्मचारी अजूनही बेपत्ता, पोलिसांकडे तक्रार। सुरेंद्रकुमार अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी, कार चालकाला डांबून ठेवल्यानं कारवाई, पुणे पोलिसांकडून चालकालाही सुरक्षा। सहाव्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 77.99% मतदान, तर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 52.2% मतदान। पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवार प्रणंत तुडू यांच्या ताफ्यावर दगडफेक। 5 टप्प्यांनंतर बंगालमध्ये 6व्या टप्प्यात काही ठिकाणी हिंसाचार। जळगाव जिल्ह्यात पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम, वाढत्या तापमानामुळे जमावबंदीचे आदेश। जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश। मुंबईत 30 मे पासून 5% पाणी कपात, तर 5 जून पासून 10% पाणी कपातीचा निर्णय। जलाशयांमधील पाणीसाठा घटल्यानं महानगरपालिकेचा निर्णय। महाराष्ट्रात अनेक भागांना दुष्काळाच्या तीव्र झळा। मनमाडला 20 ते 25 दिवसांनी पाणी पुरवठा, तर संभाजीनगर, सातारा, पालघर आणि वर्ध्याचीही पाण्याअभावी होरपळ। पश्चिम रेल्वेवर आज रात्री मेगा ब्लॉक। विरार ते डहाणू आणि डहाणू ते विरार लोकल सेवा रद्द। उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक।